नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत शिरुडे. आज आपण साने गुरुजी या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेलं असेल किंवा श्यामची आई नावाचा चित्रपट एक जुना आणि नवा असे दोघं चित्रपट तुमच्यापैकी अनेकांनी बघितलेही असतील. मला साने गुरुजी या व्यक्तिमत्वावर बोलण्याची इच्छा झाली. याला अनेक कारण आहेत, पण मी एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो. सुरुवातीला ज्या दिवशी साने गुरुजींचं निधन झालं म्हणजे त्यांनी दुर्दैव आपलं सगळ्यांचं की त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या केली. त्यावेळेस त्यांच्या शोकसभेत महान साहित्यिक प्र के अत्रे त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की मी साने गुरुजींच्या जीवनावर एक चित्रपट तयार करेल. आणि त्याने तो बनवला. त्या चित्रपटाचं नाव श्यामची आई मराठीतला होता आणि अतिशय प्रसिद्ध चित्रपट, सुप्रसिद्ध चित्रपट. त्याला त्यावेळेस राष्ट्रपती पदक सुवर्ण कमळ मिळालं होतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मराठीमध्ये सुवर्ण कमळ पदक प्राप्त चित्रपट हे दोनच आहेत. एक श्यामची आई आणि त्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये एका चित्रपटाला मिळालं होतं. पण प्रथम क्रमांक श्यामची आई चित्रपटाचा होता. त्या चित्रपटाची निर्मिती प्र के अत्रे यांनीच केली सांगितल्या पद्धतीने. आणि त्याच दरम्यान प्र के अत्रेंच्या आईचं निधन झालं. ते आपल्या आईच्या अस्थी गंगेत विसर्जन करण्यासाठी गेले होते. आणि त्यावेळेस त्यांना तिथे बातमी कळाली की आपल्या चित्रपटाला शासनाचं सर्वोच्च जो एक पुरस्कार आहे सुवर्ण कमळ की जो राष्ट्रपतीकडून मिळतो तो प्राप्त झालेला आहे. खरं म्हणजे ते दुःखात होते. आपल्या आईच्या अस्थी विसर्जनासाठी आलेले होते. ते तसेच पुढे दिल्लीला गेलेत आणि त्यांच्या चित्रपटाला मिळालेलं सुवर्ण कमळ म्हणजेच श्यामच्या चित्रपटाला मिळालेलं सुवर्ण कमळ त्यांनी घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलताना ते असं म्हणाले की मी माझ्या आईच्या अस्थी विसर्जनासाठी आलो होतो, पण येताना श्यामच्या आईचं सुवर्ण कमळ घेऊन येत आहे. असा एक मोठा गंभीर विषय त्यांनी खूप सोप्या शब्दात मांडला. असंच काहीसं व्यक्तिमत्व साने गुरुजींचं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ एक पालगड नावाचं गाव आहे. त्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचं खोत घराणं, त्यांना खोत म्हणायचे. म्हणजे कोकणामध्ये तशी सावकारी त्यांच्याकडे होती. त्या गावाची, त्या परिसरातील, त्या पंचक्रोशीची.
पण काळाच्या ओघात अनेक काही बदल झालेत आणि त्यांच्या या वैभवशाली जीवनाला, वैभवशाली घराण्याला एक आर्थिकदृष्ट्या उतरती कळा लागली होती आणि त्याच कालखंडात त्या श्यामचा जन्म झालेला आहे. आई यशोदा एक संस्कारी होती. आई, माता, तिने आपल्या मुलावर यथोचित असे चांगल्या प्रकारचे संस्कार केलेत. आपल्या एकूण इतिहासामध्ये संस्कारी आई किंवा आईने घडवलेलं मूल असा ज्यांचा उल्लेख केला जातो, तर श्यामची आई हा एक घटक आहेच, हा एक विषय आहेच. पण इतिहासामध्ये बघताना आपल्याला या भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा त्याच्या मातेने, जिजामातेने घडवलेलं आपण ऐकलेलं आहे, वाचत असतो, बघत असतो, अनुभवत असतो की ज्या शिवचरित्रातनं आजच्या आपल्या अनेक समस्यांची उत्तरं मिळतात, त्या शिवबांना त्यांच्या मातेने, ते जिजाऊने घडवलं होतं. याच एका परंपरेमध्ये मी श्यामच्या आईला सुद्धा पाहतो. परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना सुद्धा तिने आपल्या मुलाला सुसंस्कारित केलं. अगदी लहानपणीचे 2-3 किस्से बहुतेक तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहेत, पण ते परत एकदा या व्याख्यानाच्या निमित्ताने मी मांडत आहे की श्याम ज्यावेळेस एक 7-8 वर्षाचा असेल त्यावेळीची गोष्ट. खेडेगाव होतं आणि त्याचे जे मित्र होते ते आंघोळीसाठी म्हणून गावातल्या त्या विहिरीवर जात असायचे. सकाळची वेळ होती, पण श्याम त्या ठिकाणी जात नसायचा, कारण त्याला पाण्याची भीती वाटायची. आणि त्यामुळे सगळे मित्र जरी तिकडे पोहायला गेले तरी श्याम मात्र काही जात नसायचा. एक दिवशी त्याची आई त्या मित्रांना बोलवून घेते आणि श्यामला त्यांच्यासोबत जायला सांगते. श्याम ऐकत नाही म्हटल्यावर 2-3 धपाटे देते आणि जबरदस्तीने पाठवते. तसं तिने त्यातल्या काही 2-3 त्याच्या मित्रांना सांगून ठेवलेलं होतं की तिथं ज्यावेळेस ते पोचतात विहिरीवर आणि एक उत्सुकता असते खाली मुलं कशा प्रकारे पोहत आहेत पाण्यामध्ये म्हणून, श्याम त्या ठिकाणी जातो आणि पाहत असतो. तेव्हा पाठीमागून एक मुलगा त्याला पाण्यात ढकलतो. पाठीमागून कोणीतरी ढकलल्यामुळे आणि पकडायला काही साधन नसल्या कारणाने श्याम त्या पाण्यात पडतो आणि आपले हातपाय हलवू लागतो. थोड्या वेळाने त्याला तिथंच पोहता यायला लागतं. हा सगळा झालेला किस्सा ते मित्रसुद्धा घरी येऊन सांगतात त्याच्या आईला की आता श्यामला पोहता यायला लागलं बरं का. आणि माई त्याला जवळ घेते आणि श्यामला सांगते की श्याम, माझ्या मुलाला कोणी भित्रा, घाबरट म्हटलेलं मला आवडणार नाही आणि म्हणून मी तुला जबरदस्ती पाठवलं. आणि जे 2-4 धपाटे किंवा रट्टे दिलेले असतात त्यामुळे पाठीवर त्याचे वळ दिसत असतात.
आई श्यामला जवळ घेते, त्याच्या पाठीला तेल लावते आणि त्याला समजून सांगते. असाच एक दुसरा प्रसंग श्यामच्याबद्दल लहानपणी घडलेला आहे. त्यावेळेस खेडेगाव होतं आणि घराच्या बाहेरच एक दगड वगैरे असायचा, त्यावर आंघोळ केली जायची लहान मुलांची. अशीच लहान असताना एक साधारण 8-10 वर्षाचाच असेल त्यावेळेची गोष्ट. त्याची आंघोळ घालत असते आणि आंघोळ घालून झाल्यावर तो आईला म्हणतो की आई, माझे तळपाय आता स्वच्छ झालेले आहेत, तर त्याला खाली जी माती आहे ती लागू नये म्हणून तू तुझा पदर खाली टाक. श्यामची त्याला उचलून घेते आणि त्यावेळेस त्याच्या आईने जे वाक्य सांगितलं आहे ते इतिहासामध्ये काही जी अजरामर वाक्य आहेत त्यातलं ते एक वाक्य आहे. अनेकांच्या घरात ही वाक्य लिहिलेली असतात. ते वाक्य असं आहे की श्याम, जशी तळपायाला माती लागू नये म्हणून तू काळजी घेतो, तशीच आपल्या मनाला, आपल्या हृदयाला घाण लागू नये म्हणूनही काळजी घे. छोटंसं वाक्य आहे, पण श्यामने ते वाक्य खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं एक तिसरी छोटीशी अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. ते जेव्हा शिक्षक म्हणून, त्यांना साने गुरुजी म्हणतात, म्हणजे ते गुरुजी होते, शिक्षक होते. अंमळनेरमध्ये ते नोकरी करत होते. मुलांमध्ये त्यांना रमायला फार आवडायचं. मुलांचे आवडते शिक्षक होते ते मुलांना एक गोष्ट सांगायचे. असंही मुलांना गोष्टी सांगणारे शिक्षक फार आवडतात. अशीच एक गोष्ट ते मुलांना सांगू लागले. ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मोर्या नावाचा एक विद्यार्थी असतो. वर्गामध्ये अनेक खोडसळ विद्यार्थी असतात. आवाज काढणं वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा कोणाला तरी पेन टोचणं, एखाद्याची वस्तू घेणं, यात त्यांना भारी आनंद असतो. आणि वर्ग जेणेकरून आपल्यामुळे डिस्टर्ब झाला की त्यांना आनंद होतो. हा त्यांच्या आनंदाचा एक भाग असतो. अशाच एका विद्यार्थ्याचं नाव मोर्या होतं, मोर्या. आणि गुरुजी या मोर्याची गोष्ट मुलांना सांगू लागले. आणि हा जो मोर्या होता हा असाच तुमच्यासारखा खोडसळ, आगाऊ विद्यार्थी होता. पण एक दिवस काय होतं म्हणे, तो ज्या जागेवर बसलाय ती जागा, तो ज्या सतरंजीवर बसलाय ती सतरंजी, तो फळा, त्या ठिकाणी असलेला खडू, त्याच्याकडचे वह्या पुस्तकं, त्याचे दप्तर, कंपास आणि आजूबाजूच्या असलेल्या परिसरातील अशा गोष्टी की ज्या तो राहत असतो किंवा ज्याचा तो उपयोग करत असतो, ते सगळे बोलू लागतात. आणि त्या मोऱ्याला सांगतात की, म्हणजे त्या मोऱ्याला सांगतात म्हणजे काय, त्या मोऱ्याला सांगतात की मोऱ्यावर टीका करतात. काय करतात ते, की आम्ही तुझी एवढी काळजी घेतो, आम्ही तुला एवढी मदत करतो, तू आमच्यासाठी काहीच करत नाहीस, तुझं काम नाही आमच्यासाठी काही काम करायचं, तुला नाही समजत तुमच्यासाठी काय करावं ते. अशा प्रकारे ते बोलू लागतात. आणि त्या वाक्यांचं त्या मोऱ्याला एक असं वेगळं आत्मीभूत होतं. म्हणजे त्याला कळायला लागतं की अरे खरंच मी चुकतोय बरं का, हे सगळे माझ्यावर एवढे उपकार करतात आणि मी यांच्यासाठी काहीच करत नाही. माझं काम आहे यांच्यासाठी सुद्धा काम करणं. आणि तेव्हापासून तो मोर्या
वर्गात शांत बसायला लागतो, अभ्यास करायला लागतो, गुरुजींचं म्हणणं ऐकायला लागतो. अशी एक चौथी गोष्ट मला अजून गुरुजींची आठवली म्हणून व्यक्त करावीशी वाटते. एकदा गुरुजी वर्गात शिकवत होते आणि काही मुलं वर्गात गोंधळ करत होते, आवाज करत होते. गुरुजींनी आपलं शिकवणं किंवा ते जे काही लिहित होते ते लिहिणं थांबवलं फळ्यावरचं. त्यांच्याकडे एक काठी होती, ती काठी हातात घेतात ते आणि असं मुलांना आता वाटू लागतं की गुरुजी आता आपल्याला शिक्षा करतील सगळ्यांना, असं मुलांना वाटत होतं. पण त्यावेळेस ते मुलांना म्हणतात की जोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही तोपर्यंत या काठीने मी स्वतःच्या हातावर मारत राहील. आणि अक्षरशः ते स्वतःच्या हाताने, एका हाताने आपल्या दुसऱ्या तळ हातावर काठीने मारत असतात. मुलं अक्षरशः रडायला लागतात, गयावया करतात की सर असं करू नका, यानंतर आम्ही असं करणार नाही. ते मुलांना जवळ घेतात आणि बाहेर ग्राउंडवर नेतात आणि सांगतात, त्या ठिकाणची झाडं झुडपं दाखवतात, फळं दाखवतात, फुलं दाखवतात, ती शाळा दाखवतात. आणि बघा हे सगळे आपल्यासाठी किती काय काय करतात आणि आपण काय करतो. अशा ह्या 4 मला या गुरुजींच्या जीवनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यावर सुद्धा त्या गोष्टींचं एक असं वेगळं गारूड आहे किंवा प्रभाव आहे आणि तो मी या निमित्ताने आपल्याशी शेअर केला, मांडला. पण या पलीकडे सुद्धा गुरुजी एवढं जे का 4 गोष्टींभोवती त्यांचं व्यक्तिमत्व आहे का, तर नाही. अखंड महाराष्ट्रावर, अखंड देशावर या गुरुजींच्या विचारांचा एक प्रभाव आहे. मुळात गुरुजींवर गांधीजींच्या विचारांचा एक प्रभाव होता. ते ज्यावेळेस लहान होते, म्हणजे एक बालशिक्षण त्यांनी त्या पालघर गावात पूर्ण केलं. पुढचं शिक्षण नव्हतं म्हणून पुढे ते दापोलीला जाऊ लागले आणि पुढे तिने जाण्या येणे त्यांचा खूप वेळ जात होता म्हणून ते दापोलीत राहत होते आणि शनिवार रविवारी घरी येत आपल्या आईला मदत करत. एक 10वीच्या जवळपास असताना ते शाळेत शिकत असतानाच त्यांच्या आईचं निधन होतं. त्यांना अत्यंत दुःख होतं. ज्या दिवशी आईचं निधन होतं त्यावेळेस ते शाळेत असतात, त्यांना कळत नाही. आणि त्यावेळेसारख्या सुविधाही नव्हत्या, आजच्यासारख्या सुविधाही त्यावेळेस नव्हत्या. आणि याही पलीकडे महत्त्वाची गोष्ट की आईचीच इच्छा असते की श्यामला कळवू नका, त्याचा अभ्यासात खंड पडेल आणि आपल्या मुलाने खूप शिकावं ही त्या माऊलीची मनापासूनची इच्छा होती. नंतर जेव्हा श्याम येतो त्यावेळेस श्याम आईच्या अस्थींजवळ जातो, ओक्साबोक्षी रडतो आणि तेव्हाच त्याच्या मनाने एक असा एक त्याला साक्षात्कार होतो म्हणा किंवा एक मनामध्ये निश्चित तो विचार करतो की जरी माझी आई आज देवाघरी गेलेली असेल तरी ही मातृभूमीसुद्धा माझी आईच आहे आणि आता मी तिलाच आई म्हणून तिची सेवा करेल. पुढे ते पुण्याला शिकतात. फार कठीण दिवस असतात. गरिबीची घरची परिस्थिती असते. कधी एक वेळचं जेवण त्यांना मिळत नसायचं. काही काही दिवस त्यांना दोन्ही वेळचं जेवण मिळत नव्हतं. फक्त पाणी पिऊन त्याने दिवस काढले. पण शिक्षण चालू ठेवलं. MA ते पूर्ण करतात. इंग्लिश या विषयात MA पूर्ण करतात. पुढे अंमळनेरला प्रताप कॉलेजला त्यांना नोकरी लागते. त्या ठिकाणी ते हॉस्टेलचीही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येते. आपल्या वर्तनातून ते मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणतात. मग ते स्वच्छतेचं व्रत असेल किंवा मुलांना शिकवण्यासंदर्भातलं व्रत असेल ते स्वतः करत आणि त्यातून मुलं शिकत, मुलं त्यांच्याजवळ येत, त्यांच्याजवळ रमत, मुलांना त्यांच्याजवळ यायला आवडे, असं हे गुरुजी त्यांचं जीवन सुरू होतं. ते दिवस पारतंत्र्यातले होते. इंग्रजांचं या देशावर राज्य होतं. गांधीजींनी आंदोलनाची हाक दिलेली असते. 1930चं ते वर्ष असतं. सविनय कायदेभंगाची चळवळ देशभर सुरू असते.
गांधीजींच्या विचारांचा पगडा गुरुजींवर सुद्धा असतोच आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी ते आपल्या नोकरीचा राजीनामा देतात आणि आंदोलनात सहभाग देतात. पुढे 1936ला फैजपूर अधिवेशन होतं जे खानदेशात झालेलं आहे. त्या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी ते खूप प्रयत्न करतात, खूप मेहनत घेतात. गांधींच्या विचारांचा इतका प्रभाव असतो की जसं गावाकडे चला असं गांधीजी म्हणायचे आणि स्वच्छता पाळा, स्वच्छता राखा असं जे म्हणायचे त्याच पावलावर पाऊल ठेवत साने गुरुजींनी सुद्धा हा स्वच्छतेचा मूलमंत्र स्वीकारला. अगदी महिलासुद्धा ते महिला असतो म्हणजे बाथरूममधली घाण ती सुद्धा एका ठिकाणी वाहून न्यायची असायची, ते वाहण्याचं कामसुद्धा साने गुरुजींनी आनंदाने केलं. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली आणि ही राष्ट्रसेवा दलाची स्थापना ही जवळजवळ त्याच्या शाखा देशभर पसरलेल्या आपल्याला दिसतात. 1936चं फैजपूरचं अधिवेशन जे शेतकऱ्यांचं अधिवेशन म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे ते यशस्वी व्हावं म्हणून गुरुजींनी भरपूर मेहनत घेतली, खूप काम केलं. पुढे 1942च्या आंदोलनात ते सहभागी होते, भूमिगत झाले. त्याचा एक छोटासा प्रसंग आहे. ते आणि त्यांचे काही सहकारी तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. एक दिवस त्या ठिकाणचा जो हवालदार असतो किंवा जो राखण करणारा असतो तुरुंगाची, त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं आणि म्हणून गुरुजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळतं की आता इथं कोणीच नाही, आपण निघून जाऊ शकतो. पण त्यावेळेस गुरुजी सगळ्यांना समजावून सांगतात की हा जो इथं जो हवालदार आहे तो खूप चांगला माणूस आहे, त्याला घर, कुटुंब, मुलं आहेत, परिवार आहे. जर आपण निघून गेलो तर कदाचित त्याची नोकरी जाऊ शकते. आणि त्यामुळे गुरुजी सगळ्यांचं मत परिवर्तन करतात. या उदाहरणातून आपल्याला गुरुजींचा एक स्वभाव कळतो. दुसऱ्यांचं दुःख ते समजून घेत होते. दुसऱ्यांना समजून घेण्यात त्यांना जास्त समाधान होतं. गुरुजी आयुष्यात जेव्हा जेव्हा रडले तेव्हा दुसऱ्यांसाठीच रडले असं त्यांचं एकूण जीवन होतं. त्यांनी विद्यार्थी नावाचं मासिक सुरू केलं, काँग्रेस नावाचं मासिक सुरू केलं. पुढे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यांनी साधना नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. या साधनामधून ते आपले लेख, त्या कविता, गोष्टी लिहित. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता लिहिल्या. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, अशी सगळी जी गीतं होती ते या गीतांनी स्वातंत्र्य चळवळीला एक स्फुरण आलं. त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं पत्री. आणि आता उठवू सारे रान, आता पिटवू सारे रान, अशी उत्स्फूर्त प्रेरणा देणारी गीतं त्या काव्यसंग्रहामध्ये होती. अशा त्या पत्री काव्यसंग्रहावर ब्रिटिश सरकारकडून बंदी घालण्यात येते. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांना अनेक वेळेला तुरुंगात जावं लागलं आणि त्या प्रत्येक वेळेस त्यांनी तुरुंगात गेल्यानंतर लिखाण केलंय. जे आपल्या मनाला भावतं, जे आपल्याला दुसऱ्याला सांगावं असं वाटतं, ते जर आपण लिहून काढलं तर ते लोकांना वाचायला सुद्धा आवडतं. त्याला साहित्य असं म्हणतात, असं गुरुजी म्हणत. साधारणतः 9 फेब्रुवारी 1933 ते 12 फेब्रुवारी 1933 या 5 दिवसामध्ये नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी श्यामची हे पुस्तक लिहून काढलं. असं म्हटलं जातं की त्या 5 दिवसामध्ये त्यांनी त्या तुरुंगातील आपल्या सहकाऱ्यांना, त्या ठिकाणी जे राजकीय कैदी होते त्यांना सांगितलंच, पण इतर गुन्हेगार कैदीसुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांनासुद्धा त्यांची
जीवनगाथा मी जी श्यामची आईच्या रूपाने आज प्रसिद्ध आहे ती सांगितली. आणि असं म्हटलं जातं की ती ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांचं हृदय परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं. अनेक गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी जे क्षेत्र होतं ते सोडून दिलं. ते पुन्हा नव्याने खऱ्या अर्थाने माणसाच्या रूपात आले. या साने गुरुजींनी एक फार सुंदर गीत जे इतिहासामध्ये किंवा सगळ्या शाळांमध्ये गायलं जातं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे या साने गुरुजींचंच गीत आहे. आणि अशा अनेक गीतांनी त्यांनी त्यावेळच्या बालगोपाळांना नव्हे तर मोठ्यांना सुद्धा, थोरा मोठ्यांना सुद्धा भारावून टाकलं होतं. मित्रांनो, धुळ्याच्या तुरुंगात असताना विनोबाजी त्या तुरुंगात प्रवचनं करीत त्या ठिकाणच्या कैद्यांसाठी. गुरुजींनी ती सगळी प्रवचनं लिहून काढली. असेच ते एकदा बँगलोरला तुरुंगामध्येच होते. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी तिरुवल्लीवर नावाच्या एका लेखकाचं एक पुस्तक होतं तिरुवल्लीवर, त्याचं कुरल म्हणून त्यांनी भाषांतर केलं आहे मराठीमध्ये. तिरुवल्लीवर या लेखकाच्या कुरल नावाच्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं होतं. तर त्रिचन्नापल्लीच्या तुरुंगात असताना, त्रिचन्नापल्लीला तुरुंगात होते ते, आणि त्यावेळेस त्यांचा अन्य भाषी राजकीय कैद्यांशी संपर्क आला. आणि दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा किती सुंदर साहित्य आहे याचा अनुभव सुद्धा त्या निमित्ताने त्यांना आला. आणि असं एकूण भारतीय साहित्य यामध्ये खूप असं सौंदर्य भरलेलं आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यांना असंही त्या ठिकाणी वाटलं की हे सगळं साहित्य आपण मराठी भाषेत भाषांतरित करावं. पण त्याच वेळेस त्यांना असंही वाटलं की मराठीतसुद्धा खूप सुंदर साहित्य आहे, ते आपण त्यांच्या भाषांमध्ये भाषांतरित करूया. म्हणजेच समग्र भारतीय भाषांमध्ये जे सुंदर सुंदर चांगलं साहित्य आहे त्यांचं इतर भाषांमध्ये, इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर व्हावं, ही महत्त्वाची गोष्ट आहे हे गुरुजींच्या लक्षात आलं. आणि म्हणून गुरुजींनी एक संकल्पना मांडली, ती आंतरभारतीची संकल्पना होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्या येथील एका मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ती व्यासपीठावरून बोलून दाखवली की आपण अशा प्रकारे एक आंतरभारतीची स्थापना केली पाहिजे की ज्या ठिकाणी भारतीय भाषांमधलं जे उत्तम उत्तम साहित्य आहे त्यांचं इतर भारतीय भाषांमध्ये आहे, ते ज्या भाषेत आहे ती भाषा, त्या भाषेतून त्यांचं ट्रान्सलेशन होणं, त्याला भाषांतर असं म्हटलं जातं, ते होणं, ही एक भूमिका गुरुजींनी मांडली. दुर्दैवाने त्यानंतरच्या कालखंडात, म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती त्या कामाला, खरं तर काही निधीही जमा केला होता, पण स्वातंत्र्याच्या कालखंडात अशा काही अनेक घडामोडी घडल्यात की त्यामुळे गुरुजी फार दुःखी झालेत आणि त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तो प्रसंग तुम्हाला मी आधी सांगितलेलाच आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्यांनी अजून एक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. ती भूमिका साधारणतः अशी आहे, महत्त्वाची गोष्ट काही आपल्या देशामध्ये जाती धर्माच्या नावाने किंवा जातीजातीमध्ये सुद्धा एक भेद आहेत, अस्पृश्यता हा या देशाला लागलेला मोठा शाप आहे. यावर गुरुजी ठाम होते आणि त्याच्या निवारणासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले, तळागाळापासून प्रयत्न केले. त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर या ठिकाणी सुद्धा दलितांना प्रवेश नाही आहे. त्यांनी महाराष्ट्रभर त्यासाठी जागरण केलं म्हणजे महाराष्ट्रात गावागावात गेले, ते लोकांना सांगितलं, समजून सांगितलं, अरे आपण चूक करत आहोत, असं करू नका, सगळी माणसं सारखीच आहेत, समान आहेत, असा भेदाभेद करू नका. आणि शेवटी
त्या ठिकाणच्या मंदिरातील जे त्यावेळेचे जे ट्रस्टी होते, जे काही प्रमुख होते, त्यांच्याशी बोलणं केलं, पण ते ऐकेनात. शेवटी साने गुरुजी त्या मंदिराबाहेर उपोषणाला बसले, आमरण उपोषणाला बसले. आणि गुरुजी आमरण उपोषणाला बसल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रभर हे आंदोलन वाढलं. जनमताचा रेटा वाढला, मंदिराच्या ट्रस्टींवर दबाव येऊ लागला. आणि त्यांना मग पटलं की नाही, गुरुजी म्हणतात हेच बरोबर आहेत. आणि शेवटी त्यांनी गुरुजींचं म्हणणं मान्य केलं आणि हरिजनांना मंदिर प्रवेश, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला. तसं या प्रकारच्या घटना अनेक समाजसुधारकांनी केल्या आहेत, पण गुरुजींनी जे काम केलं आहे ते विलक्षण. त्यातलं वेगळेपण आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एक फ्रेंच पुस्तक होतं, ते त्यांना विशेष आवडलं. ते फ्रेंच भाषेत होतं. त्या पुस्तकाचं नाव लेस मिझरेबल. त्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला दुःख या नावाने. डॉक्टर हेनरी थॉमस, जो एक मानववंशशास्त्रज्ञ होता, त्याने एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचं भाषांतर त्यांनी केलं आणि ते भाषांतर आहे मानवजातीचा इतिहास. मोरीगाय नावाचं त्यांचं एक अत्यंत गाजलेलं दुसरं एक पुस्तक आहे. त्याचं म्हणायचे, करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे, असे साने गुरुजींचे मुलांबद्दलचे किंवा शिक्षकांबद्दलचे बोल आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. गांधीजींच्या हत्येने त्यांना अतिदुःख होतं. ते त्यानंतर सुद्धा अनेक दिवस उपवास करतात. असं हे गुरुजी लोकांसारखे वागणारे. एक दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, गुरुजी हे सगळं तुम्हाला कसं जमलं? त्यावेळेस ते असं म्हणाले, गड्यांनो, हे सारं माझ्या आईचं देणं आहे बरं. आई माझा गुरु आणि तीच माझी कल्पतरू. प्रेमळ बोलायला तिनेच मला शिकवले. केवळ मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच मला शिकवले. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. सारे तिचे थोर त्या माऊलीचे. अशा या साने गुरुजींच्या सहवासात या महाराष्ट्रातली अनेक महनीय व्यक्तिमत्व सुद्धा घडली. त्यामध्ये SM जोशी, दादा गुजर, प्रकाशभाई मोहाडीकर, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, राग प्रधान, प्राध्यापक प्रद पुराणिक, पारा सोनार, CN वाणी. त्यानंतर अशी अनेक माणसं गुरुजींच्या सहवासात घडली, मोठी झाली. मित्रांनो, त्यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक व्हावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. याच सगळ्या प्रयत्नातून साने गुरुजी रायगड स्मारक, माणगाव, वडघर या ठिकाणी 1999 साली जवळजवळ 36 एकरचा असा एक परिसर आहे की त्या ठिकाणी या स्मारकाची निर्मिती झाली आहे. या स्मारकामध्ये जवळजवळ 350 विद्यार्थ्यांची राहण्याची, निवासाची सोय आहे. याशिवाय संस्कार शिबिर, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना, साहित्य संवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा, विशेष श्रम संस्कार शिबिर, त्यानंतर प्रेरणा प्रबोधन शिबिर यासारखे विविध उपक्रम सुरू असतात.
2009पासून त्या ठिकाणी दुसरा टप्पा सुरू झाला आहे. साने गुरुजी भवन, साने गुरुजी अनुवाद केंद्र याचीही निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली आहे. असं हे विलक्षण वेगळं असं व्यक्तिमत्व मला या निमित्ताने आपल्यासमोर मांडावंसं वाटलं. मी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही हे सगळं माझं म्हणणं ऐकून घेतलं. खऱ्या अर्थाने हे गुरुजींनीच मला बोलायला सांगितलं असं मला मनापासून वाटतं. आपण सगळ्यांनी ते ऐकलं. हे या साने गुरुजींचंच त्या व्यक्तिमत्वाचं विशेष आहे आणि म्हणूनच तुम्ही ते ऐकलं. या सगळ्यांबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. तुम्ही माझं लेक्चर ऐकलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.